नमस्कार मंडळी, तिखट पाहुणचार रेसिपीज मध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत। आज आपण आषाढी एकादशी स्पेशल उपवासासाठी ना फक्त 2 कच्चे बटाटे वापरून मस्त खमंग असं कुठल्याही पिठाचा वापर न करता फक्त बटाट्यांचा वापर करून आगळा वेगळा पदार्थ तयार करतोय। ही रेसिपी तुमच्यासाठी नक्कीच नवीन असणार आहे, तर शेवटपर्यंत बघा। इथे मी 2 मध्यम साईजचे कच्चे बटाटे घेतले, ते सालून घेतले, नंतर पाण्याने स्वच्छ करून घेतले। आता हे बटाटे आपल्याला बारीक जी किसणी असते बघा, त्याच्या सहाय्याने किसून घ्यायची आहे। तर इथे मोठ्या किसणीचा वापर न करता छोटीच किसणी घ्यायची, म्हणजे जी बारीक किसणी असते बघा अद्रक किसण्याची, त्याचा वापर करायचा आणि हे दोन्ही बटाटे व्यवस्थित किसून घ्यायचे। बटाटे किसून झाल्यानंतर यामध्ये जे मॉइश्चर असतं, जे पाणी असतं, ते बघा अजिबात काढायचं नाही किंवा हा बटाट्याचा किस ना धुवून घ्यायचा नाही। हे पाणी यामध्ये असंच राहू द्यायचं, म्हणजे हे पाणी जो पदार्थ आपण तयार करतोय ना ते मॉइश्चर धरण्याचं काम करतं। तर आता यामध्ये दाण्याचा कूट घालायचा, म्हणजेच भाजलेल्या शेंगदाण्याची भरड घालायची। तर दाण्याची भरड 3 छोटे चमचे घातली आणि 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्या। त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीपुरतं मीठ, आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं। तर यामध्ये तुम्ही बघितलं असेल की बाइंडिंग साठी ना इथे मी कुठल्याही प्रकारचं पीठ वापरलेलं नाही, न भगरीचं पीठ न साबुदाण्याचं पीठ। तर हे फक्त आपण कच्चे बटाट्याचा वापर करून आणि दाण्याचा कूट घालून बघा मस्त बाइंडिंग आलेली आहे। फक्त बटाटा हा किसताना तो बारीक किसणीने किसून घ्यायचा। आता ह्या पदार्थाचा वापर करून आपण मस्त असं खमंग थालीपीठ तयार करणार आहोत। तर त्यासाठी गॅसवर ना तवा ठेवला, तवा छान गरम करून घेतला, त्यावर तेलाने किंवा तुपाने ग्रीस करून घ्यायचं आणि तयार केलेलं जे मिश्रण आहे ना बटाट्याचं, ते बघा असं पळीने तव्यावर घालायचं आणि छान गोलाकार पसरवून घ्यायचं। पळीने असं पसरवून घेतल्यामुळे ना हाताला चटकाही बसत नाही आणि एकसारखं हे पातळ थापलं जातं। आता यावर काय करायचं, तेल किंवा तूप असं साईडने सोडायचं। तर इथे ना जास्त तेला तुपाचा सुद्धा वापर होत नाही, कमी तेलामध्येच हे व्यवस्थित असं शेकलं जातं। तर यावर झाकण ठेवायचं, गॅस मध्यम करायचा आणि मध्यम आचेवर फक्त मिनिटभर झाकण ठेवून हे वाफवून घ्यायचं। तर मिनिटभरातच तुम्ही बघू शकाल मी दुसऱ्या बाजूने हे पलटी करून घेतलेलं आहे आणि मस्त खमंग असं हे भाजलं गेलेलं आहे, छान क्रिस्पी झालेलं आहे, अजिबात तुटत नाही बघा। मस्त खमंग हे भाजलं जातं, रंग देखील सुरेख आलेला आहे। आता वरतून देखील थोडंसं तेल घालूया आणि झाकण ठेवून खालची बाजू सुद्धा मस्त खमंग अशी भाजून घेऊया। तर फक्त 2 मिनिटातच हा खमंग असा पदार्थ तयार होतो। याला तुम्ही बटाट्याचा चिला म्हणू शकता किंवा बटाट्याचं थालीपीठ म्हणा, मस्तच लागतं। तयार थालीपीठ ना तुम्ही एखाद्या चटणी सोबत, दह्यासोबत अप्रतिम लागतं, नक्की ट्राय करून बघा। तर बघा दोन्ही बाजूने मी हे छान खमंग असं खरपूस भाजून घेतलेलं आहे। कच्चा बटाटा आहे त्यामुळे जास्त वेळ सुद्धा लागत नाही, पटकन शिजलं जातं। शिवाय ना यामध्ये आपण बारीक किसणीचा वापर करून हे किसून घेतलं, त्यामुळे पटकन हे शिजलं जातं। तर दुसरं थालीपीठ सुद्धा मी सुरुवातीला हाताने केल्यानंतर ना हे थोडं जाड होतं, तर असं पातळ बघा चमच्याने छान फिरवून घ्यायचं, मस्त होतं। तर करून बघा। इथे मी दह्यासोबत हे सर्व केलेलं आहे, चवीला अप्रतिम असं लागतं, पटकन तयार होतं। सकाळच्या नाश्त्यासाठी, उपवासासाठी तुम्ही करून बघा। रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगा। आवडल्यास रेसिपीला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। चला तर मग मंडळी, भेटूया पुढच्याच अशा मस्त खमंग रुचकर रेसिपीसोबत। तोपर्यंत धन्यवाद।